त्याला जेवण खाऊ घालतात. बऱ्याच कमी लोकांना हे माहीत असेल. आता आम्ही वकील आहेत. आम्ही त्या वाईट व्यक्तीची केस घेतली म्हणून आम्ही वाईट आणि खराब. तर तुम्ही कुठल्या धुतळ्या तांदळाचे. एक छान गाणं होतं, की इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहिला पत्थर मारे. तर काय होतं, तुमचा जो टॅक्स कापला जातो ना, त्याचा एक हिस्सा त्या आरोपीच्या जेवणावर खर्च होतो. मग तुम्ही डायरेक्ट सांगा ना सरकारला, की आमच्या ह्याच्यातून त्याला अन्न द्यायचं नाही, त्याला मारायचं तिथंच उपाशी. नाही, पण तुम्ही त्याला खाऊ घालणार आणि त्याची केस मी लढली म्हणून मला बदनाम करणार. महाराष्ट्राचे एक आयडियल वकील आहात. जर तुम्ही आमच्या विरोधातल्या इनडायरेक्टली केसेस घेताय, जसं आता स्वारगेटचं प्रकरण झालं, त्यावेळेस आरोपीची बाजू तुम्ही मांडताय ना. हो, जो माझ्याकडे येणार त्याची मी बाजू मांडणारच ना. तो आरोपी आहे, नाही आहे हे कोर्ट ठरवेल. बरं, माझ्याकडे एखादा आला, "ओ साहेब मी मर्डर केलंय." मी त्याला तिथं फाडायला कोण मारायचं का? "ए मर्डर केला, इकडे चला आतमध्ये." नाही ना. त्याची बाजू मांडणे. मी ॲडव्होकेट आहे. त्याने मर्डर केला, कुठल्या परिस्थितीत केला, काय केला, त्यामागे त्याची भावना काय होती, तो हॅबिच्युअल आहे, त्याने केलं आहे, ह्या गोष्टी आल्या म्हणून त्याला शिक्षा झाली कोर्टाने. तर कोर्ट ह्या गोष्टी सुद्धा तपासतं. की ते आज मनोज जरांगे पाटील आहेत आज. पण माझ्यासाठी पहिल्यापासून ते दादा आहेत. माझे एक जिवलग मित्र आहेत ॲडव्होकेट गणेश मस्के. ते आणि मी 2012 पूर्वीपासून आम्ही दादांशी ओळख आहे आमची आणि समाजासाठी जे तळमळ त्या व्यक्तीत मी बघितली त्यामुळे आम्ही इम्प्रेस झालो. एक मित्र म्हणून इम्प्रेस झालो आणि ते काम आम्ही करत आणि आजही आम्ही करत राहतो. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे बरेच जे उपकार आहेत त्याची कुठेतरी परतफेड या अनुषंगाने मराठा समाजाची मी सेवा करत असतो. तेच माझ्याकडे येत असेल तर मी का नको म्हणू? तरी बऱ्याच वेळेस कामाचा व्याप असल्यामुळे अजून बऱ्याच केसेसमध्ये मी हे करू शकत जाऊ शकत नाही. आता ते तुम्हाला माहित असेल सियाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून दिलं. तिची लाय डिटेक्टर चाचणी केली जाणार आहे. तर ही चाचणी इल्लीगल आहे. ती करू नका असं म्हणून मी केस दाखल करू शकतो, याचिका करू शकतो, पब्लिसिटी मिळू शकतो. परंतु माझ्याकडे वेळ नाही. पब्लिसिटीच घेतली होती ना. हां, पण रणवीर सिंगची त्यामध्ये चूक होती. साहजिक आहे माझं माझ्या व्यवसायावर खूप प्रेम आहे, काळ्या कोटावर खूप प्रेम आहे. कुणी ह्या कोटावर येईल, बोलेल, भाष्य करेल, तर 100% मग वादविवाद होणार. एवढंच कशाला? सोशल मीडियावर मला ज्या घाण कमेंट्स येतात, त्यामध्ये कोणी आई, बहीण, बापा, भाऊ आणि वकीलवर शिव्या दिल्या, तर मग मी त्याला बरोबर उत्तर देतो. संजय लीला भंसाली म्हणला, "ये काले कौवे कोर्ट को किसने अलाउड किया?" ही त्याची भाषा. मग त्यावरून ती बाचाबाची, तो वादविवाद, कॉन्ट्रोवर्सी झाली आणि जसं जमेल जसं नाही का, मग साहजिक आहे शेवटी कोणीही ऐकणार नाही शिव्या. फक ऑफ वगैरे वगैरे कोण ऐकणार? तर मग जसं जमलं तशी ठेवून दिली. सलमानला तुम्ही कोर्टापर्यंत घेतलं. नाही, नाही, मी स्वतः माझं काही वैयक्तिक हे नाहीये. तसंही माझ्या मिसेसचा फेव्हरेट आहे. आज तो मला चांगल्या पद्धतीने ओळखतो देखील. माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि खूप कॉन्ट्रोवर्सी मॅटर होतं. दाखल केलं. कुठेही मला काहीही अपेक्षा नव्हती किंवा हेही नव्हतं की ऑर्डर होईल. मी तिळमळीने, पोट तिकडेने ती आर्ग्युमेंट केली आणि कोर्ट म्हणलं, "ठीक आहे, संध्याकाळी ऑर्डर." आणि त्या दिवशी कोर्ट नेमकं उशिरापर्यंत बसलो होतो 6:30 पर्यंत. मी गेलो, मलाही कोर्टाने बसायला सांगितलं. मी बसलो. ऑर्डर झाल्यावर जजने ऑर्डर दिली. ती मी बघितली आणि माझे हात-पाय असे थरथर होऊ लागले. की इश्यू प्रोसेस अगेन्स्ट सलमान खान, म्हणजे त्याला हजर होण्याची कोर्टाने ऑर्डर केलेली होती. मी बाहेर आलो आणि खूप रडलो. बायकोला फोन करून मी सांगितलं, की "बघ आज आपली गरिबी संपली." म्हणलं. "तू आत्तापर्यंत सांगत होती ना, की तू नाही का कंटिन्यू करतो. तुझा जो माझ्यावरचा विश्वास आहे तो खरा ठरलेला आहे. कोर्टाने तुझ्या हिरोला हजर राहायला सांगितलं." सलमानने मला मॅनेज करायचा प्रयत्न केला होता. परंतु आम्ही इमानदारीने लढलो. तो हायकोर्टात गेला. तिथं तो जिंकला. परंतु आमची इमानदारी जिंकली. आज सुद्धा तो 4 लोकांना, पत्रकारांना सांगतो, की "साला इमानदार आदमी है." त्यातल्या रुपालीताई चाकणकरांच्या विरोधात प्रकरण आहे आणि त्या बाजूने कदाचित तुम्ही लढताय Yes, असं yes. आमच्या ऐकण्यात आलं. 2 गोष्टी आहेत. एक वेब सीरीज येणार आहे आणि एक चित्रपट येणार आहे. हो. तर जे वेब सीरीजचे गायकवाड आहेत, मी त्यांच्या बाजूने आहे, की जे आमचा टीझर आलेला आहे, YouTubeवरची पिक्चर आहे. तर आम्हालाही ती नोटीस कदाचित येईल. तर आम्ही जे काही आहोत, लीगल बाजू आमची मांडणार आहोत. कारण अशा गोष्टी समोर यायला पाहिजे. आणि कुठली गोष्ट न बघता तुम्ही त्याला नोटिसा पाठवतायत, हे करतायत, हे चुकीचं आहे. तर नक्कीच आम्ही रुपाली चाकणकर यांना कायदेशीर उत्तर देऊ. पर्टिक्युलरली त्या व्यक्तीच्या नावावर नसेल तर काय लीगल ऍक्शन घेता येते? म्हणजे आता जसं त्यातल्या कॅरेक्टरचं नाव 100% वेगळंच असणार आहे. प्रत्येक म्हणजे बरोबर. खरात असं नाव नसणारच आहे, त्याचं दुसरंच काहीतरी असणार आहे. रुपालीताईंच्या ऐवजी काहीतरी दुसरंच नाव असणार आहे. बरोबर आहे. तर मग त्या कसं काय ऍक्शन घेऊ शकतात किंवा त्या कसं काय नोटीस पाठवू शकतात? नाही, व्यक्तीचं चारित्र्य हे व्यक्तीच्या जगण्याचा कणा आहे. म्हणजे ते कसं घेऊ शकतात हे सांगू शकतो. म्हणजे मी आता इथून बाजूने आहे, विरोधी बाजूनेही सांगतो, की व्यक्तीचं चारित्र्य हे व्यक्तीच्या जगण्याचा कणा असतो
आणि जर तो मोडायचा कोणी प्रयत्न केला तर त्यावर तुम्ही टीका भाष्य करू शकता. तुम्ही डायरेक्ट सांगता की बुधवार पेठेत जाताना ह्या गोष्टींची काळजी घ्या. बुधवार पेठेत जर तुम्ही जाणार असाल तर नक्की जा. कारण मी एक गोष्ट सांगतो, बुधवार पेठेतील त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, त्यांच्यामुळं कमी रेप होतात. विचार करा, पुण्यात बुधवार पेठ असताना देखील नसरापूरची घटना का घडते? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, सरकारने वेश्यावृत्तीला कायदेशीर परवानगी द्यावी. वेश्यावृत्ती आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तुम्हाला फक्त बुधवार पेठ दिसतंय. काय दिसतंय? बुधवार पेठ. जो गरीब असेल तो बुधवार पेठेत जातो, जो पैशावाला असेल तो स्पा मध्ये जातो. तुम्ही बातम्या वाचलं असेल की 2 तरुणांना पोलिसांनीच लुबाडले. मगाशी याच्यापूर्वी रेड पडली, जे पोरं होते त्यांना असं रोडवर बसवलं. ज्यांची लग्न होणार होती ती लग्न होणार नाही. त्यांचे फोटो काढले गेले, त्यांचे व्हिडिओ काढले गेले. खाजगी मोबाईलने पोलिसांना फोटो काढायचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट, त्यांना रोडवर बसवलं. हे ह्युमन राईट्स कलमांचा उल्लंघन होता. वेश्या व्यवसाय करणं जरी गुन्हा असेल, त्या वेश्याकडे जाणाऱ्या कस्टमरवर कायदेशीर कारवाई करू शकत नाहीत. करायची असेल तरी त्याला रस्त्यावर बसून ती कारवाई करू शकत नाहीत. त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे. या आपल्या रूढी परंपरा ज्या जुन्या होत्या त्यांचं नवीन आधुनिकीकरण करून हे बुधवार पेठ बनवलं, सध्या चालतं. हे इल्लिगलच आहे. मग सरकार झोपलंय का? तिथे पण लूट केली जाते ना. हो, लूट केली. लूट तर चुकीचं ना, मी लूटचं बोलत नाही. तुम्ही मला बुधवार पेठ लिगल आहे का? मग तर illegal आहे. देवदासी वगैरे हा इलिगल तर आहेतच. त्या प्रथा आता कुठेतरी मोडलेल्या आहेत, संपल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आता नुकतं सांगितलं होतं की देह विक्री करा, हम्म. तरी कंप्लेन होतात, कारवाई होतात. तिथं जर पकडलं गेलं तर तर कुठला गुन्हा त्यांच्या अगेन्स्ट नसतो. कोणते क्लॉजेस लागतात, काय होतं? बुधवार पेठेत वेश्यागमन करण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही. तो इथे तुम्ही बिंदास जाऊ शकता. मग ह्या पॉइंटमुळे बऱ्याच वेळा तुम्ही हायलाइट होता की बुधवार पेठ एक्सप्लेन करणारा वकील आहेत तुम्ही. यस. तर ज्या लोकांना याची लाज वाटत असेल तर मी सांगतो, मी एक्सप्लेन करतो. यस, कारण तिथं बऱ्याच माता भगिनी माऊली यांना मी कायदेशीर मदत केली. त्यांनी 7 ते 8 मुलींचं कायदेशीर लग्न लावून दिलं. ते आज मला बाप, बाबा, काका, मामा म्हणतात. मी काही मुलींचा मामा म्हणून लग्न लावून दिले. क्या फक्त बात. मी तिथं धंदा वाढवण्याच्या नादात नसतो. तिथे गेल्यावर जर मला रिस्पेक्ट, आदर मिळत असेल तर मी का नको जाऊ? मी तिथे वेश्यागमनला नाही जात. नमस्कार महाराष्ट्र. सॉलिट्यूड हॉलिडेज आणि नितीन धवने फिल्म्स प्रस्तुत जिगरी यार विथ डबल आरच्या आजच्या भागात खरं तर आपण म्हणतो की पोलीस आणि वकिलांपासून दूर असणं चांगलं असतं. पण कधी कधी अशी वेळ येते की पोलीस आणि वकिलांचीच आपल्याला जास्त गरज पडते. पण अशा वेळी काय करायला पाहिजे? कारण आपण म्हणतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया, आणि सध्याचा मीडिया कधी काय बोलेल हे आपण सांगू शकत नाही. पण प्रत्येक मॅटरमध्ये एक महत्वाचा व्यक्ती असतो जो ती पूर्ण बाजी पलटवू शकतो, आणि तो म्हणजे असतो वकील. तर आज पहिल्यांदा आपण विशेष हार्टच्या माध्यमातून कायद्याच्या वेगवेगळ्या चौकटी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे स्टार वकील म्हणूयात, कारण आतापर्यंत मी तरी बघित नाही की कोणत्या वकिलाला एवढी प्रसिद्धी मिळाली, सोशल मीडियात असू दे किंवा जनसामान्यात असू दे. आपल्यासोबत आहेत वाजिद खान सर. सर, नमस्कार. मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर पहिल्यांदा मीडियाची सुरुवात झाली. मीडियाच्या प्रश्नापासूनच सुरुवात करूयात की मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पण आता आजकाल सूत्रांच्या माहितीनुसार असं काहीतरी न्यूज हायलाइट होते, सगळं ते व्ह्यूज घेतात, कमवतात, सगळं होतं, आणि परत आपल्याला कळतं की ती न्यूज फेक होती किंवा खोटी होती, खरं चित्र वेगळंच होतं. बरोबर आहे. मग त्याला कायद्याच्या चौकटीत काय बंधनं नाहीत का, किंवा कुणी काहीही न्यूज देऊ शकतं, असं कसं काय घडू शकतं? नाही, मध्यंतरी फेक न्यूजेस, बातम्या यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की कायदा आणू, त्या बाबतीत हे करणार, कोणी बदनामी केली तरी हे करणार. परंतु सरकारने आतापर्यंत त्या बाबतीत ठोस पावलं उचललेली नाहीयेत. कारण बरेच राजकारणी स्वतः देखील कॉन्ट्रोवर्सीचा किंवा एखाद्या शब्दाचा फायदा करून घेतात. मध्यंतरी एक विषय गाजलेला होता की शिवाजी कोण होता नावाचं एक पुस्तक होतं. हो हो हो. त्यावरून एका नेत्याने समोरच्याला शिव्या पानसरे दिल्या सरांचं. वगैरे वगैरे, आणि तो नंतर कुठेतरी विषय शांत झाला. हम्म. तर कधी कधी असंही होतं, लोक जुन्या गोष्टीवरून नवीन वाद उकरून काढतात.
तर राजकीय लोकांना एक पाठबळ भेटलेला आहे किंवा आजच्या काळातील कोणी असो ज्याला फेमस व्हायचं असेल तो जुने विषय काढायचे, काहीतरी वादविवाद काढायचा, हिंदू मुस्लिम काढायचा, महिला पुरुषाचा वादविवाद काढायचा आणि भांडायचं. अगदीच. आणि भांडायचं. मला वाटतं की त्या मॅटरमध्ये तुम्ही एकदम हायलाइटेड पॉइंटला असता. म्हणजे वादविवाद काढणं आणि ज्याच्या बाजूने आम्ही असतो, कायम तुम्ही त्याच्या विरुद्ध बाजूला असता. म्हणजे कायम आरोपीच्या बाजूनच बऱ्याच वेळा मी तुम्हाला लढताना बघितलेलं आहे. ऐकलंय, बघितलंय असं म्हणायला हरकत नाही. नाही, मी मान्य करतो. पब्लिसिटीचा मला आजार असेल, त्या बाबतीत हं. मला नाद असेल, कुणाही असो, टीव्हीवर दिसणं असो, सोशल मीडियाला असो, पेपरला असो, आवडतं मला. परंतु मी त्या फिर्यादीच्या केसेसला नाही थोडीच म्हणतो. हं. माझ्याकडे जो कोणी आला, आरोपी असो, वाईट असो, चांगला माणूस असो, त्याची केस घेणं, शेवटपर्यंत लढणं ते माझं काम आहे. दुर्योधन नावाचं एक कॅरेक्टर होतं. हं. तो समोरचा किती वाईट असेल, काही असेल, दुर्योधन ज्याचा मित्र, त्याची चाकरी त्याच्या बाजूने. हं. पण याच्यामुळे तर कधी-कधी असं होतंय ना, की ॲक्चुअली जो आरोपी आहे, मला तर वाटतं आमच्या अगोदर ते तुम्हाला खरं कळलेलं असतं. कारण आरोपी तुमच्याकडे येऊन खरं बोलतो, की मी हे काय कांड केलंय की नाही किंवा काय केलंय ते वकिलाला खरं सांगतात ना. डॉक्टरांना आणि वकिलाला खोटं बोलायचं नसतं. याची गॅरंटी नसते. ही म्हण आहे, की डॉक्टराला, वकिलाला खोटं बोलायचं नसतं. हां. परंतु आजपर्यंत तरी आम्ही बघितलं नाही. कोणी आला, "हो साहेब, आम्ही काय नाही केलं साहेब, हो. आम्हाला वाचवा." याशिवाय आमचा जो ॲडव्होकेट ॲक्ट आहे, ज्याची आम्ही बाजू घेतलेली आहे, हं. त्याची केस शेवटपर्यंत लढणं हे आमचं कर्तव्य असतं. तो चांगला आहे का वाईट आहे, हे ठरवायचा अधिकार फक्त न्यायाधीशाचा आहे. आता यावरून एक उदाहरण देतो. आम्ही तरी त्याची केस घेतोय, लढतोय. हं. परंतु त्या आरोपीला तुम्ही लोकं अन्न पुरवतात. तुम्ही त्याला जेवण खाऊ घालतात. बऱ्याच कमी लोकांना हे माहीत असेल. आता आम्ही वकील आहेत. आम्ही त्या वाईट व्यक्तीची केस घेतली म्हणून आम्ही वाईट आणि खराब. तर तुम्ही कुठल्या धुतळ्या तांदळाचे. एक छान गाणं होतं, की इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहला पत्थर मारे. तर काय होतं, तुमचा जो टॅक्स कापला जातो ना, त्याचा एक हिस्सा त्या आरोपीच्या जेवणावर खर्च होतो. मग तुम्ही डायरेक्ट सांगा ना सरकारला, की आमच्या ह्याच्यातून त्याला अन्न द्यायचं नाही, त्याला मारायचं तिथंच उपाशी. नाही, पण तुम्ही त्याला खाऊ घालणार आणि त्याची केस मी लढली म्हणून मला बदनाम करणार. नाही, नाही. आम्ही खाऊ घालतोय म्हणजे आम्ही इनडायरेक्ट आहेत ना. आम्ही तर तुम्ही त्याला आमचा टॅक्स पोसतात. पे करतोय. इनडायरेक्ट कशाला? क्लिअर कट तुमच्या टॅक्समधून एक जातो. तुम्ही त्याला पालतात, पोसतात. बिलकुल पालतात, पोसतात. त्याला कोर्टात जेव्हा आणतात ना गाडीत, त्या पेट्रोलचा खर्चही तुमच्याच खिशातून जातो. त्या आरोपीला बिर्याणी म्हणा किंवा जेलमधलं जेवण म्हणा, ते तुमच्या ह्याच्यातून जातं. पण आता तुम्ही वाजेद खान म्हणून महाराष्ट्राचे एक आयडियल वकील आहात. जर तुम्ही आमच्या विरोधातल्या इनडायरेक्टली केसेस घेताय, जसं आता स्वारगेटचं प्रकरण झालं. त्यावेळेस आरोपीची बाजू तुम्ही मांडताय ना. हो, जो माझ्याकडे येणार त्याची मी बाजू मांडणारच ना. तो आरोपी आहे, नाही आहे हे कोर्ट ठरवेल. बरं माझ्याकडे एखादा आला, "ओ साहेब मी मर्डर केलंय." मी त्याला तिथं फाडायला कोण मारायचं का? मर्डर केला, इकडे चला आतमध्ये. नाही ना. त्याची बाजू मांडणे. मी ॲडव्होकेट आहे. त्याने मर्डर केला, कुठल्या परिस्थितीत केला, काय केला, त्यामागे त्याची भावना काय होती? तुम्हाला एक इंटेन्शन देतो, एक कथा सांगतो, की एका व्यक्तीने त्याच्या बायकोच्या अंगावर जळती चिमणी फेकून किंवा हं, बायकोला पेटून, हं, त्यानं बायकोला पेटवली आणि जिवंत मारलं, अशी केस होती. हं, मग तो जेलला गेला. हं, जेलला काही वर्ष तिथं तो राहत होता. मग नाव नाही घेणार, पण समजा सो अँड सो वकील हं, वगैरे, वगैरेकडे तो आला, भेटला. मग त्याला जेव्हा विचारलं, तर त्याने सांगितलं, "मी बायकोला मारलं." हे बरोबर आहे. पण का मारलं? त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती? की त्या माणसानं त्याच्या बायकोला परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत बघितलं होतं. हं, मग तो पुरुष पळाला. ती बायको तिथेच घरात थांबली. हा तरी झोका घेत मुंबईमध्ये तिथं बसला होता. जलती जी चिमणी होती ती बाजूला होती आणि एवढं होऊन सुद्धा ती बाई हात वारे करत, इशारे करत त्यालाच भांडत होती. त्याला तिला मारायचं नव्हतं. तो स्वतःला शांत करत होता. त्याला राग कंट्रोल झाला नाही. त्याने फेकली चिमणी, पूर्ण बाई जळाली. तर काय होतं, मोटिव्ह, हेतू, ती काय घटना आहे, हे सगळं न्यायाधीशासमोर येतं. मग नंतर ती केस परत ओपन झाली, तो माणूस सुटला. हं. तर प्रत्येक वेळेस त्याचा हेतू काय होता, मोटिव्ह काय होता, घटनेचा उद्देश त्याचा खराच होता का? या सगळ्या गोष्टी सुद्धा बघितल्या जातात. आता नसरापूरच्या केसमध्ये जेव्हा शिक्षा झाली, हं. तर तो हॅबिच्युअल आहे, त्याने केलं आहे, ह्या गोष्टी आल्या म्हणून त्याला शिक्षा झाली कोर्टाने. तर कोर्ट ह्या गोष्टी सुद्धा तपासतं. पण सर्वात महत्वाचं म्हणजे एकीकडे तुम्ही मनोज दादासारख्या
आज महाराष्ट्राच्या काळजातल्या माणसाचं काम वकील करतो. म्हणून काम करतात आजही. आजही, आणि दुसरीकडे सगळ्या कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्द्यांमध्ये तुम्ही असतात. दादांसोबत काम करायचा पहिला पाठ हा घेईल की ते आज मनोज जरांगे पाटील आहेत आज. हम्म, पण माझ्यासाठी पहिल्यापासून ते दादा आहेत. माझे एक जिवलग मित्र आहेत ॲडव्होकेट गणेश मस्के. ते आणि मी 2012 पूर्वीपासून आम्ही दादांशी ओळख आहे आमची. आणि समाजासाठी जे तळमळ त्या व्यक्तीत मी बघितली त्यामुळे आम्ही इम्प्रेस झालो. एक मित्र म्हणून इम्प्रेस झालो आणि ते काम आम्ही करत राहणे आजही आम्ही करत राहतो. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे बरेच जे उपकार आहेत त्याची कुठेतरी परतफेड या अनुषंगाने क्या मराठा समाजाची मी सेवा करत असतो. आता राहिला प्रश्न कॉन्ट्रोवर्शियल केसेस, फेमस केसेस, तर हो मला पब्लिसिटीचा नाद आहे. ती केस माझ्याकडे येत असेल तर मी का नको म्हणू. तरी बऱ्याच वेळेस कामाचा व्याप असल्यामुळे अजून बऱ्याच केसेसमध्ये मी हे करू जाऊ शकत नाही. आता ते तुम्हाला माहित असेल सियाने तिच्या हम्म, होणाऱ्या हम्म, नवऱ्याला हम्म. ढकलून दिलं. तिची लाय डिटेक्टर चाचणी केली जाणार आहे. तर ही चाचणी इल्लीगल आहे. ती करू नका असं म्हणून ही मी केस दाखल करू शकतो, याचिका करू शकतो, पब्लिसिटी मिळू शकतो. परंतु माझ्याकडे वेळ नाही. वेळेची अडचण आहे. पण जर हे करायचं नाही थोडंसं. तर मग रणवीर सिंगला चापट मारून तर तुम्ही पब्लिसिटीच घेतली होती ना. हां, पण रणवीर सिंगची त्यामध्ये चूक होती. साहजिक आहे माझं माझ्या व्यवसायावर खूप प्रेम आहे, काळ्या कोटावर खूप प्रेम आहे. कुणी ह्या कोटावर येईल, बोलेल, भाष्य करेल, तर 100% मग वादविवाद होणार. एवढंच कशाला? सोशल मीडियावर मला ज्या घाण कमेंट्स येतात, हम्म, त्यामध्ये कोणी आई, बहीण, बापा, भाऊ आणि वकीलवर शिव्या दिल्या, तर मग मी त्याला बरोबर उत्तर देतो. हम्म. बाकी कोणी टीका केली, समजावून सांगितलं, तर मी ते ॲक्सेप्ट पण करतो. काय होतं ते प्रकरण? अ, भोर नावाचं एक छोटंसं सुंदर असं गाव आहे. हम्म, हम्म. पुण्यातलं प्रसिद्ध असं गाव आहे. तिथं समोर कोर्ट तहसील आहे. तिथं मॅटर चालतात प्रॉपर्टीशी निगडीत आणि त्याच्यासमोर एक शूटिंगचा वाडा आहे. हम्म, त्या शूटिंगच्या वाड्यामध्ये आम्ही वकील लोक जातो, आमची बॅगा वगैरे ठेवतो, कोणी नसेल तर. त्यामुळे आम्हाला तिथले कर्मचारी आणि शूटिंगचे बाउन्सर बऱ्याच वेळेस ओळखतात. तर त्या दिवशी मी तिथे माझी सकाळी बॅग ठेवली आणि मी माझ्या कामाला गेलो. तर त्यावेळेस शूटिंग चालू नव्हती. जेव्हा मी वापस आलो तर गर्दी चालू होती, बाउन्सर वगैरे होते आणि आम्ही मोबाईल सायलेंट केला होता. बाउन्सरनी जाताना फक्त शांततेचा इशारा केला हम्म. होता. आम्ही आमच्या मार्गाने आतमध्ये गेलो. आम्ही आमची बॅग मी उचलू लागलो. तितक्यात संजय लीला बन्साली म्हणला, "ये काले कौवे कोर्ट को किसने अलाउड किया?" ही त्याची भाषा. हम्म. मग त्यावरून ती बाचाबाची, तो वादविवाद, कॉन्ट्रोव्हर्सी झाली आणि जसं जमेल जसं नाही का. मग साहजिक आहे शेवटी कोणीही ऐकणार नाही शिव्या. फक ऑफ वगैरे, वगैरे कोण ऐकणार? हम्म. तर मग जसं जमलं तशी ठेवून दिली आणि मग ती गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत गेली. हम्म. तिथे प्रॉपर कायदेशीररित्या त्यांच्याविरोधात तक्रार पण देखील दाखल झाली, की कसं घडलं, काय घडलं? रणवीरचा काय रोल होता त्याच्यामध्ये? साहजिक आहे तोही त्याच्यासोबत सुरू झालेला होता. अच्छा. ते मोठे असतील ते त्यांच्या घरचे असतील. त्या बाबतीत तिथल्या प्रॉपर कोर्टात मी प्रकरण देखील दाखल केलं त्यानंतर. हम्म, हम्म, हम्म. रणवीरला तर चापटेपर्यंत ठीक होतं, सलमानला तुम्ही कोर्टापर्यंत घेतलं. नाही, नाही. मी स्वतःहून माझं काही वैयक्तिक हे नाहीये. हा. तसंही माझ्या मिसेसचा फेव्हरेट आहे. आज तो मला चांगल्या पद्धतीने ओळखतो देखील. अच्छा. आज खूप छान मैत्री पण आहे. तर ते कंटेम्प ऑफ कोर्टचं प्रकरण होतं. हा. तर ते माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि टर्निंग पॉइंट ठरणारं मॅटर होतं. ओके. तर ती घटना अशी होती, की त्या दिवशी मी वर्तमानपत्र उघडलेलं होतं. सलमान खानची न्यूज आली म्हणून बायकोने पेपर हिसकावून घेतला, की "मैं पहले पढूंगी, सलमान की बातमी आई." हम्म, तर मी म्हटलं, "ऐसे लोगों को हम घसीट के लाते हैं." हम्म. मग इगो वो सलमान आहे, तर म्हणलं मी वाजद खान आहे. मग ती बातमी बघितलं, तर ती बातमी अशी होती, की सलमान खानला हिट अँड रनच्या केसमध्ये पत्रकार बांधव त्रास देत होते. हम्म. आणि ते त्रास देत असल्यामुळे त्याने सलमान खान फाईल्स नावाची एक वेबसाईट बनवली होती. कोर्टातील प्रत्येक बातमी, ज्याला आम्ही रोजनामा म्हणतो, तो त्याच्यावर पेस्ट करायचा. हम्म. मग ही बातमी मी माझे एक मित्र आहेत, म्हणजे त्यांचे बरेच कॉन्ट्रोव्हर्सी केसेस असतात, ते असे सोशल केसेस करतात. तर त्यांना ही बातमी दाखवली. तर त्यांना मी सांगितलं, की हा कंटेम्प ऑफ कोर्ट आहे आणि आपण हे प्रकरण दाखल करू शकतो. आणि त्यावेळेस मी बऱ्याच फायनान्शियली, म्हणजे मी खूप गरिबीतून वरती आलेलो आहे. पुण्यात मी नवीनच आलेलो होतो. तर ते प्रकरण आम्ही बांद्रा कोर्टात दाखल केलं. माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि खूप कॉन्ट्रोव्हर्सी मॅटर होतं. दाखल केलं. कुठेही मला काहीही अपेक्षा नव्हती किंवा हेही नव्हतं, की ऑर्डर होईल. मी तिळमळीने, पोटतिडकीने ती आर्ग्युमेंट केली आणि कोर्ट म्हणलं, "ठीक आहे, संध्याकाळी ऑर्डर." आणि त्या दिवशी कोर्ट नेमकं उशिरापर्यंत बसलो होतो, 6:30 पर्यंत. हम्म. मी गेलो, मलाही कोर्टाने बसायला सांगितलं. मी बसलो. ऑर्डर झाल्यावर जजने ऑर्डर दिली. ती मी बघितली आणि माझे हात-पाय असे थरथर होऊ लागले, हम्म. की इश्यू प्रोसेस अगेन्स्ट सलमान खान, म्हणजे त्याला हजर होण्याची कोर्टाने ऑर्डर केलेली होती. हम्म, 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 हम्म. मी बाहेर आलो आणि खूप रडलो. बायकोला फोन करून मी सांगितलं, की "बघ आज आपली गरिबी संपली." म्हणलं. "तू आत्तापर्यंत सांगत होती ना, की तू नाही का कंटिन्यू करतो. तुझा जो माझ्यावरचा विश्वास आहे तो खरा ठरलेला आहे.
कोर्टाने तुझ्या हिरोला हजर राहायला सांगितलं. मग त्यानंतर ग्लॅमरस मीडिया या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मग त्या वाढत गेल्या आणि 8.5 महिने त्याच्याशी आम्ही खिंड लढवली. इव्हन तो सलमानने मला मॅनेज करायचा प्रयत्न केला होता, परंतु आम्ही इमानदारीने लढलो. तो हायकोर्टात गेला, तिथं तो जिंकला, परंतु आमची इमानदारी जिंकली. आज सुद्धा तो 4 लोकांना, पत्रकारांना सांगतो की साला इमानदार आदमी आहे. अच्छा. तो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अगदीच. सलमान खान फाईल्स बद्दल तुम्ही हो उल्लेख केला. केलेला होता. तसं आता महाराष्ट्राचं एक प्रकरण गाजते, महाराष्ट्र एप्स्टीन फाईल हा म्हणूयात एप्स्टीन आपण, फाईल्स म्हणून आणि त्यातल्या रुपालीताई चाकणकरांच्या विरोधात प्रकरण आहे आणि त्या बाजूनी कदाचित तुम्ही लढताय Yes, असं yes. आमच्या ऐकण्यात आलं. 2 गोष्टी आहेत. एक वेब सिरीज येणार आहे आणि एक चित्रपट येणार आहे. हो. तर जे वेब सिरीजचे गायकवाड आहेत, मी त्यांच्या बाजूने आहे की जे आमचा ट्रीजर आलेला आहे, युट्यूबवरची पिक्चर आहे, तर आम्हालाही ती नोटीस कायदेशीर येईल. तर आम्ही जे काही आहोत लिगल बाजू आमची मांडणार आहोत, कारण अशा गोष्टी समोर यायला पाहिजे. आणि कुठली गोष्ट न बघता तुम्ही त्याला नोटिसा पाठवतायत, हे करतायत, हे चुकीचं आहे. तर नक्कीच आम्ही रुपाली चाकणकर यांना कायदेशीर उत्तर देऊ. अगदीच. पण असं एखादा सिनेमा न बघता किंवा एखाद्या व्यक्तीला प्रेरित असतो, पर्टिक्युलरली त्या व्यक्तीच्या नावावर नसेल, तर काय लिगल ऍक्शन घेता येते? म्हणजे आता जसं त्यातल्या कॅरेक्टरचं नाव 100% वेगळंच असणार आहे प्रत्येक, म्हणजे बरोबर. खरात असं नाव नसणारच आहे, त्याचं दुसरंच काहीतरी असणार आहे. रुपालीताईंच्या ऐवजी काहीतरी दुसरंच नाव असणार आहे. बरोबर आहे. तर मग त्या कसं काय ऍक्शन घेऊ शकतात किंवा त्या कसं काय नोटीस पाठवू शकतात? नाही, व्यक्तीचं चारित्र्य हे व्यक्तीच्या जगण्याचा कणा आहे. म्हणजे ते कसं घेऊ शकतात हे सांगू शकतो. म्हणजे मी आता इथून बाजूने आहे, विरोधी बाजूनेही सांगतो की व्यक्तीचं चारित्र्य हे व्यक्तीच्या जगण्याचा कणा असतो आणि जर तो मोडायचा कोणी प्रयत्न केला तर त्यावर तुम्ही टीका भाष्य करू शकता. जसं आज आपलं चॅनल आहे विषय हाड, मी तुमचे सगळे पॉडकास्ट बघत असतो, मी स्वतः तुम्हाला संपर्क केलेला आहे. तर मी एक गोष्ट बघितली की ह्यामध्ये आपलं मत परखड मांडायची संधी आहे. कुठेही नाटक नाही, तुम्ही हेच बोला, स्क्रिप्टेड नाहीये. तर अशा पद्धतीने प्रत्येकाला आपलं भाष्य करायचा अधिकार आहे. तर बरोबर. त्यामुळे रुपाली चाकणकर पाठवू शकतात, आम्हीही त्यांना कायदेशीर उत्तर देऊ. ओके. तर आता वाजिद खान सरांचे आम्ही जेवढे काही इंटरव्ह्यूज बघतो, पॉडकास्ट बघतो किंवा त्यांची भाषाशैली बघतो, ते प्रत्येक वेळेस काहीतरी तरुणांना सॉफ्ट कॉर्नरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे गुन्हेगारी इनडायरेक्टली मी असं म्हणेन की वाढवण्यासाठी काय शॉर्टकट आहेत हे तुम्ही सांगत असता. नाही सर, माझा कुठलाही व्हिडिओ तुम्ही दाखवून द्यायचा की ज्याच्यामध्ये मी गुन्हेगारी वाढवली. मी 9 ते 2 रात्री बिअर बारमध्ये काम करून, वेटरचं काम करून वकील झालेला व्यक्ती आहे. त्यामुळे गुन्हेगारी मी खूप जवळून पाहिलेली आहे. मी ज्या समाजातून येतो, मी ज्या शहरातून राहिलेलो आहे, बीड सारख्या गुन्हेगारी शहरात मी राहिलेलो आहे, मी जे काही हॉस्टेल लाईफ काढली, तर मी स्वतः गुन्हेगारी जे क्षेत्र आहे ते खूप जवळून बघितलेलं आहे. परंतु माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्या चॅलेंजिंग समोर बोलतो. मला तो आत्ता व्हिडिओ दाखवायचा, माझा इन्स्टा उघडायचा की हे मी तरुणांना सांगितलं गुन्हेगारी करा, गुन्हेगारी इन द माझा सेन्स, गुन्हेगारी करू नका, असे माझे व्हिडिओ असतात. गुन्हेगारी इन द सेन्स तुम्ही डायरेक्ट सांगता की बुधवार पेठेत जाताना ह्या गोष्टींची काळजी घ्या. बुधवार पेठेत जर तुम्ही जाणार असाल तर नक्की जा, कारण मी एक गोष्ट सांगतो, बुधवार पेठेतील त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, त्यांच्यामुळं कमी रेप होतात. विचार करा, पुण्यात बुधवार पेठ असताना देखील नसरापूरची घटना का घडते? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, सरकारने वेश्यावृत्तीला कायदेशीर परवानगी द्यावी. वेश्यावृत्ती आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तुम्हाला फक्त बुधवार पेठ दिसते. काय दिसतंय? बुधवार पेठ. जो गरीब असेल तो बुधवार पेठेत जातो, जो पैशावाला असेल तो स्पामध्ये जातो. पुण्यातल्या बऱ्याच स्पावर छापे पडतात, बऱ्याच ठिकाणी छापे पडत नाहीत. नाव घेणार नाही. काही पोलीसवाले त्यांचे स्वतःचे स्पा सेंटर आहेत. काही राजकीय नेते त्यांचे स्वतःचे स्पा सेंटर आहे. स्पा सेंटरमध्ये, मी सगळे स्पा सेंटर म्हणणार नाही, काही स्पा सेंटरमध्ये वेगळ्या फॅसिलिटी सुद्धा दिले जातात. तर सांगा, मी बुधवार पेठेत जाण्याचा सल्ला जो देतो चुकीचा देत नाही. ते तुमचा दृष्टिकोन आहे. पण मग तिथे जाताना तुम्ही सांगता की जर पोलिसांनी अडवलं त्यांच्याशी रूडली वागा, किंवा रूडली इन द सेन्स कट टू कट बोला, 1 to 1 काउंटर बोला डायरेक्ट. हो, मी खूप पोलिसांचा आदर करतो, रिस्पेक्ट करतो, परंतु तुम्ही जिथे चुकीचं नसाल तेव्हा डायरेक्ट बोला. आता नुकतंच तुम्ही बातम्या वाचलं असेल की 2 तरुणांना पोलिसांनीच लुबाडले. मगाशी याच्यापूर्वी रेड पडली, जे पोरं होते त्यांना असं रोडवर बसवलं. ज्यांची लग्न होणार होती ती लग्न होणार नाही, त्यांचे फोटो काढले गेले, त्यांचे व्हिडिओ काढले गेले. खाजगी मोबाईलने पोलिसांना फोटो काढायचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट, त्यांना रोडवर बसवलं, हे ह्युमन राईट्स कलमांचा उल्लंघन होता.
वेश्या व्यवसाय करणं जरी गुन्हा असेल, त्या वेश्याकडे जाणाऱ्या कस्टमरवर कायदेशीर कारवाई करू शकत नाहीत. करायची असेल तरी त्याला रस्त्यावर बसून ती कारवाई करू शकत नाहीत. त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे. बुधवार पेठ लीगल आहे का? बुधवार पेठ ज्या आपल्या रूढी, परंपरा ज्या जुन्या होत्या, त्यांचं नवीन आधुनिकीकरण करून हे बुधवार पेठ बनवलं सध्या चालतं. हम्म. हे इल्लीगलच आहे. मग सरकार झोपलंय का? पण तिथे पण लूट केली जाते ना, हो, लूट केली. लूट तर चुकीचं ना. मी लूटचं बोलत नाही. तुम्ही म्हणले बुधवार पेठ लीगल आहे का? मग तर इल्लीगल आहे. देवदासी वगैरे हां, इल्लीगल तर आहेतच. त्या प्रथा आता कुठेतरी मोडलेल्या आहेत, संपल्या आहेत. मग आता जे शारीरिक देह विक्री चालते, तर सुप्रीम कोर्टानेही आता नुकतं सांगितलं होतं, की देह विक्री करा. हम्म. तरी कंप्लेन होतात, कारवाई होतात. पण तिथं जर पकडलं गेलं तर तर कुठलाही गुन्हा त्यांच्या नसतो. अगेन्स्ट कोणते क्लॉजेस लागतात, काय होतं? बुधवार पेठेत वेश्यागमन करण्यासाठी जर तुम्ही जात असाल, तर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही. तो इथे तुम्ही बिनधास्त जाऊ शकता. मग ह्या पॉइंटमुळे बऱ्याच वेळा तुम्ही हायलाइट होता की बुधवार पेठ एक्सप्लेन करणारा वकील आहेत तुम्ही. येस. तर ज्या लोकांना याची लाज वाटत असेल, तर मी सांगतो, मी एक्सप्लेन करतो. येस. कारण तिथं बऱ्याच माता, भगिनी, माऊली यांना मी कायदेशीर मदत केलेली आहे. त्यांच्या अडी-अडचणीला मी जातो. याशिवाय मला अभिमान आहे, अभिमान, की मी 7 ते 8 मुलींचं कायदेशीर लग्न लावून दिलं. ते आज मला बाप, बाबा, काका, मामा म्हणतात. मी काही मुलींचा मामा म्हणून लग्न लावून दिलेत. क्या फक्त बात है. मी तिथं धंदा वाढवण्याच्या नादात नसतो. तिथे गेल्यावर जर मला रिस्पेक्ट, आदर मिळत असेल, तर मी का नको जाऊ? मी तिथे वेश्यागमनला नाही जात. प्रॉपर कारण तिथेही मला माणुसकी दिसते. मला तिथे चांगल्या कथा दिसतात, चांगल्या गोष्टी दिसतात. माझ्यामुळे जर कोणी सुधरत असेल, एखाद्या माता भगिनीचं भलं होत असेल, तर का नको करू? आता मी आज घालून नाही आलोय, परंतु मी एका ताईचं लग्न लावून दिलं खास. हम्म. त्याच्या नवऱ्याने त्यांनी दोघांनी मला मिळून एक भारी घड्याळ गिफ्ट केलेलं. क्या बात है. आणि आज सुद्धा कुठं दिसलो, कुठं भेटलो तर असे हात जोडतात, पाया पडतात, रिस्पेक्टने बोलवतात आणि नाव घेऊ शकत नाही. पण ती माता, ती ताई जी होती, आज शहरात खूप छान पद्धतीने खाजगी नोकरी करून आपलं जीवन जगत आहे. क्या बात. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी करतायत, कधी कधी उठून मग हार्दिक पांड्यासारख्या एखाद्या चांगल्या क्रिकेटरवर तिरंग्याच्या माध्यमातून असेल किंवा काय केसही तुम्ही फाईल केली होती. येस, येस, येस. चालू आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ती तिकडे ट्रान्सफर केलेली आहे. मी खाजगी कोर्टात दाखल केलेली आहे. तारीख पण आहे. हार्दिक पांड्या इज द बेस्ट क्रिकेटर. खूप चांगला क्रिकेटर आहे. मीही त्याचा फॅन आहे. परंतु हार्दिक पांड्याने जे केलं ते नॅशनल फ्लॅगचा अवमान होता. मी कुठे चुकीचं असेल तर BCCIने त्याला फटकारलं. त्यानंतर BCCIने एक नवा रूल लागू केला माझ्यामुळं, की ग्राउंडमध्ये गर्लफ्रेंडला घेऊन येऊन चुम्मा-चाटी असली चाळे करायचे नाही. मी चुकीचा असलो असतो तर हे झालं असतं. हार्दिक पांड्याच्या फॅन लोकांनी बऱ्याच शिवीगाळ केली, अपमान केलं. मला काही फरक पडला नाही. मी माझ्या रूटने चालत असतो. नॅशनल फ्लॅग जर मी ह्या गोष्टीवर आवाज उठवला नसता, आज तो नॅशनल फ्लॅग घेऊन झोपला होता. हीच गोष्ट एका सामान्य माणसाने केली तर काय केली असती? जर वाजेद खाननी सेम ती कृती केली असती, तर मला जिहादी, पाकिस्तानी, लांड्या वगैरे, वगैरे म्हणून माझं घरदार फोडून टाकलं असतं. तर ती चुकीची दिसली म्हणून मी केलं. अगदीच. आता तुम्ही मुस्लिम बांधवांबद्दल बोललायस, हं. तर लव्ह जिहाद हा एक महाराष्ट्राचाच म्हणता येत नाही, पूर्ण भारताचा एक खूप मोठा इश्यू आहे. तर लव्ह जिहाद आमिर खानला माफ आहे. गरीब मुसलमानाने केलं तर ती शिक्षा आहे. याशिवाय मी एक सांगेल, की लव्ह जिहादला माझा स्वतःचा बिलकुल विरोध आहे. त्याची 3 प्रमुख कारणं मी देईल, की आज सुद्धा मुस्लिम समाजात अशा बऱ्याच मुली आहेत, ज्यांच्या गरिबीमुळं, वय वाढल्यामुळं किंवा काही अडचणीमुळं त्यांची लग्न होत नाहीये. जर ही मुस्लिम समाजातली पोरं दुसऱ्या समाजाच्या पोरीशी लग्न करत असतील, तर ह्या मुलींशी लग्न कोण करणार? कोल्हापुरात एक प्रकरण झालं होतं शिरोलीमध्ये. बरोबर आहे. एका मुस्लिम मुलानी बऱ्याच हिंदू मुलींना, जवळजवळ 100 मुलींना त्याने काहीतरी ब्लॅकमेलिंग केलं होतं. बरोबर, बरोबर. असं काहीतरी ते प्रकरण होतं. अशा नीच नराधम लोकांना दगडाने ठेचून मारायला पाहिजे, फाशी पण नाही व्हायला पाहिजे. कारण कुठल्याही जातीची स्त्री असो, तिला माता, माऊली, आई-बहीण मानणारा माझे राजे, त्यांनी आम्हाला आदर शिकवलेला आहे. विचार करा, आम्ही त्यांच्याकडून हे प्रेरणा घेतलेली, की कल्याणच्या स्त्रीला जी त्यांना हे होती, त्याला त्यांनी बहीण, माता म्हणून पाठवून दिली, सोळी चांगली बांगडी करून. तर अशी नालायक लोकं जर राहून असलं लव्ह जिहाद वगैरे करत असतील, तर मी म्हणतो ह्यांना ठेचून मारायला पाहिजे, पाकिस्तानात सुद्धा नाही पाठवायला पाहिजे. 99% वेळा जे अतिरेकी असतात ते मुस्लिम असतात. हं.
परंतु ही पूर्वीची म्हण होती. आता नाव घेऊ शकत नाही, पण बरेच असे आहेत जे स्वयं घोषित स्वतःला हे म्हणणारे आहेत. आता वेगळ्या कास्टची निघू लागलेली आहे. 1990 पूर्वी असं म्हणलं जायचं, की बरेच आतंकवादी 99% मुस्लिम असायचे. आता आपल्या पॉडकास्टला ती उदाहरणं देऊ शकत नाही. नाहीतर आज जरी आपण केलं, विशिष्ट नाव टाकले किंवा कुठल्याही कास्टचं सांगा, आतंकवादी, तर नावं येतील. ओके. महेश मोटेंचं प्रकरण तुम्ही बिग बॉस आणि ते वाद जो होता त्याच्यासाठी तुम्ही वकील म्हणून भूमिका निभावत होता. काय होतं ते प्रकरण आणि कुठपर्यंत पोहोचलं ते? महेश मोठे काळजाचा विषय आहे माझा. लव्ह यू महेश. महेश माझा मित्र आहे. मी आताच एक व्हिडिओ पण टाकला होता, की शहाणे इतिहास वाचतात आणि वेडे इतिहास घडवतात. दुसरी गोष्ट, महेश मोठे याला बिग बॉसच्या सिलेक्शनसाठी बोलवलं होतं. पण त्याला सिलेक्शन झालं नाही काही रिझन्समुळं. त्यानं नुकसान भरपाई मिळवण्यासाठी माझ्याकडे आला होता, जे काही कायदेशीर प्रोसिडिंग आहे. मग नंतर त्यानं तो विषय शांत केला. काही असेल समजा, काय शांत केला हे मला सांगता येणार नाही. परंतु महेश मोटेचं जे काही भविष्यातही असेल, लिगली असेल, तर मी महेश उभा आहे. जे तुझं चाललंय ते चालू दे. जग काय म्हणतं आपण दोघं मिळून बघून घेऊ. ओके. स्वारगेट प्रकरण आता कुठे पोहोचलंय? स्वारगेट केसमध्ये आरोपीच्या विरोधात चार्ज, आता मध्यंतरी बातम्या आल्या होत्या. मी स्वतः शॉक झालो. पेपरला बातम्या, की आता अंगलट येणार, बिंगलट येणार, अशा बातम्या लय चालू होत्या पेपरला वगैरे. परंतु असं कुठेही नाहीये. आजही न्यायदेवतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. याशिवाय आरोपीने चार्ज फ्रेम केलाय. चार्ज फ्रेम म्हणजे गुन्हा कबूल आहे की नाही, तर त्याने गुन्हा कबूल केलेला नाही. आता पीडितेला सो अँड सो साक्षीदार वगैरे जे आहेत त्यांची यादी ठरलेली आहे. भविष्यात पीडितेला बोलवतील आणि प्रश्न उत्तर चालू होईल. पण तुम्हाला आता त्यांच्याबद्दल जे काही माहित आहे, की ते आरोपी आहेत किंवा नाही, बऱ्याच गोष्टी तुम्हाला इंटरनली कळलेल्या असतील. तर त्या जेव्हा कळतात तेव्हा वकील आपल्या क्लायंटला म्हणूयात सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर ना? म्हणजे माझा क्लायंट वाचला पाहिजे, तो आरोपी असो किंवा फिर्यादी असो. कुठल्याही वगैरे तोच हेतू असतो. रेपची केस नाही, साधी पोटगीची केस असेल, हुंडाबळची असेल, तरी तो आपल्या आरोपीला वाचवायचा प्रयत्न करतो. कारण ॲडव्होकेट नुसार ते आमचं कर्तव्य आहे. पण मग कधी कधी ह्याच्यामुळे कितीतरी आरोपी सुटत असतील ना. पण तुमच्यामुळे लोक आरोपी जगतायत ना. चला आरोपी सुटले, पण तुम्ही लोक, नॉर्मल लोक, सामान्य लोक, तुम्ही त्याला पालन पोषण करून जेवण का घालतायत? तुम्ही बंद करा ना ते. ते तर आम्हाला आता कळले की आमच्या टॅक्स मधून. आत्ता कळलंय तर आत्ताच्या आत्ता जेलला सगळ्यांनी जा. एक एक आरोपी चेक करा. सरकारला सांगा, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना पत्र लिहा, की आमच्या ह्या आरोपीला जेवण द्यायचं नाही, ह्या आरोपीला जेवण द्यायचं. गुन्हेगारी वाढवण्यात जनतेचा हात आहे. पण त्या वकिलांनी जर ठरवलं की मी योग्य बाजूचीच केस लढेन, आणि आता तुमच्यासारख्या वकिलांनी ठरवणं म्हणजे खूप इम्पॅक्ट पडतो. म्हणजे तुम्ही केस घेतली की न्यूज होते, तर तुम्ही केस घेताना का विचार करत नाही की मी या बाजूची केस घेतली, पीडितेची केस घेतली, तर तिच्या होणारा अन्याय मी थांबवू शकतो? म्हणजे मला वाटतं याच्यासाठी मग मी आता सांगतो, की अशी एखादी केस घ्यायची का नाही घ्यायची, याच्यासाठी मतदानाची प्रोसिडिंग जी आहे ती ठेवायला पाहिजे. म्हणजे जसं एखादा आमदार खासदार निवडून द्यायचा, तर वकिलाने ती केस घ्यायची का नाही घ्यायची याच्यासाठी जनतेकडून वोटिंग ठरवण्यात यावी. त्या आरोपीला तिथं जेलमध्ये डांबून ठेवण्यात यावं. मग जनतेचा वोट आला की हे करावं. आता नसरापूरमध्ये नाही का वकील देण्यात आला? नसरापूरच्या केसमध्ये वकील देण्यात आला. कसा देण्यात आला? सरकारने दिला. नाही, मग आरोपीला जेव्हा कोण दिला? सरकारी वकील. आरोपीला जेव्हा सरकारी वकिलाचा खर्च कोण पुरवतो? तुम्ही आणि सरकार, जे मुख्यमंत्री आहेत, पीएम आहेत. तुम्ही फिरवून फिरवून आमच्यावरतीच आणताय. आरोपीला जेव्हा वकील दिला जातो, अशी जेव्हा परिस्थिती येते तो वकील तुम्ही असता, तेव्हा घरून काय प्रतिक्रिया येतात? आई वडील असतील, फॅमिली असेल. सर, माझे आई वडील हे बीड शहरात राहतात आणि ते अतिशय सामान्य लोक आहेत. त्यांना माझ्या प्रोफेशन बद्दल खरंच काही देणं घेणं नाहीये. ओके. म्हणजे आजपर्यंत मी तरी नाही बघितलं की कुठली केस घेतली म्हणून माझी प्रशंसा केली किंवा कुठली केस हरवलं म्हणून त्यांनी हे केलंय. ते अतिशय सामान्य लोक आहेत. ते हे बघतात, मात्र लोक माझ्यासोबत फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, टीव्हीवर दिसतो हे, पण त्यांना ह्याचं काही दे घेणं घेणं नाही. ते आज सुद्धा मला ज्या प्रकारे पूर्वी झापायचेत, रागवायचेत, ते आज पण त्याच पद्धतीने बोलतात. म्हणजे त्यांना ह्या गोष्टी देणं घेणं नाही. राहिला प्रश्न माझ्या बायकोचा, म्हणजे एखाद्या विषयामध्ये जेव्हा कॉन्ट्रोवर्सी होते, वादविवाद होतो, तर ती मला नेहमी कॉपरेट करते. म्हणजे ती बायको कमी आणि माझी मैत्रीण जास्त आहे. क्या बात. कारण तिला माहित आहे की हे प्रोफेशन जे आहे तू खूप कष्टाने मिळवलेलं आहे. लोक काय म्हणतील, माझ्या नवऱ्याला लोक वाईट बोलतील का चांगलं बोलतील, हे मला देणं घेणं नाहीये.
तू फक्त एक काम कर, तुझं काम शेवटपर्यंत इमानदारीने कर. म्हणजे तो चांगला आहे की खराब आहे, हे आपण नंतर बघू, ते जज ठरवेल. तू हं. फक्त ते काम इमानदारीने करत राहा. म्हणून त्याचा मला कॉर्पोरेट मिळतो. क्या बात है! येस, त्यामुळे तो टेन्शन नाही. कारण आम्ही कॉमनली सिनेमातले जे वकील बघतो, जॉली एल-एल-बी असेल किंवा हं. जॉली एल-एल-बी 2 असेल, ते एकदम काहीतरी असं अँटिक करायला जातात. म्हणजे सीरियसच ते लढत असतात. सीरियस केस लढत असतात. पण त्यांच्यावर हल्ले होतात. त्यांच्यावर कॉन्ट्रोव्हर्सी होतात. मग खरं तर त्यांचा काही संबंध नाही. समजा माझी केस आहे, मी गुन्हेगार आहे. तुम्ही माझी केस घेतली म्हणून तुमच्यावरही हल्ले होतात. अ, असा काय अनुभव आलाय का? ही डोक्यावरची चीर त्याचं मोठं उदाहरण आहे. इथं पायालाही लागलेलं आहे. दुसऱ्या वेळेस हेही उदाहरण आहे. काही छपरी लोकही असतात. हं, फोन करून कंटिन्यू काही लोकं त्रास पण देतात. अशांना मी हं, धडा पण शिकवतो. हं, काही फालतू लोकं स्वतः बिअर बारमध्ये दारू विकतील, हं, नाही का, म्हणजे दारू विक्रीचा व्यवसाय करतील. पण ते मला शहाणपणा शिकवतील. हं, हं, ते हं, स्वतः त्यांच्या हॉटेलमध्ये बालकामगार ठेवतील, पण मला शहाणपणा शिकवतील. तर असे लोकं पण असतात, वादविवाद वगैरे नाही का, हं, की पण कसं आहे सर, की एकदा या व्यवसायाशी प्रेम जळलं, तर हळू-हळू होतं आणि मग आता काही म्हणजे कोणी आता हात लावायची हिंमत करत नाही. कारण नाव वाढलंय, प्रेस्टीज हं, वाढलंय. याशिवाय माझेही काही मित्र आहेत आणि हं. सामान्य लोकं, म्हणजे मी बऱ्याच लोकांसाठी जे काम करतो, तर आजूबाजूला नेहमी कोणी ना कोणी असतं मदतीला. त्यामुळे अगदीच होऊन आणि जातं. बऱ्याच वेळा तुम्ही पुरुषांची बाजू मांडता असाही तुमच्यावर आरोप केला जातो. हे खरं आहे, की मी 99% पुरुषांचीच बाजू मानतो, पुरुषांच्याच केसेस घेतो. महिलांच्या केसेस घेताना माझी एक कंडिशन असते, की ताई तुझ्यावर खरंच अन्याय झाला असेल तर मी सोबत येईल, समोर येईल. मला त्या केसेसमध्ये दुसऱ्यांची नावं टाकणार नाही हं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी जरी तुला इग्नोर करायच्या असेल, तर ती केस लढताना मला फ्रीडम दे. हं, कारण काय असतो बऱ्याच अंशी, सगळ्या नाही, पण काही महिला ह्या कन्फ्यूज असतात. म्हणजे उदाहरण देतो, मला नांदायला जायचंय म्हणून केस टाकणार हं, आणि हळूच नको सर ते लईच नीच आहे, आता मला नाही नांदायचंय. हं, मग यू टर्न घ्यावा लागतो. हं, 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 आज सुद्धा बऱ्याच रेप केसेसमध्ये महिला माघार घेतात. 50% पेक्षाही अधिक केसेसमध्ये महिला माघार घेतात. म्हणजे काय होतं, रेपची केस आली, सर त्याने माझ्यावर बलात्कार केलाय, रेप केलाय, माझा वापर केलाय, लग्नाचं आमिष दिलंय, मला आपल्याला केस टाकायची आहे त्याच्यावर. हं. केसेस चालणार आणि हळूच नाही सर, आपल्याला नाही लढायची ती आता. आपण शपथपत्र देऊ, मोकळं होऊ, नको आपल्याला हे नाही करायचंय. तर माघार. तर यू टर्न, ताई तू जर यू टर्न करणार असेल, तर तुझी केस मला नकोय. केस शेवटपर्यंत लढणार अशी हमी दे, मग आपण केस लढू. पुरुषांमध्ये हे नसतं. पुरुष काय असतात, सर केस आहे आपल्या शेवटपर्यंत. हं, हं, हं. बायको आणायची तर आणायचीच, नाही आणायची तर नाहीच आणायची. पण अशा जर केस महिलांनी चुकीची टाकली, समजा एखाद्यावर टाकली, की यानं माझा बलात्कार केलेला आहे. खरं जर घडलं नसेल, तुम्ही जसं म्हणालात त्यामधून बॅकआउट करतात, सोडून देतात ती केस किंवा नको थांबूयात असं म्हणतात. त्यावेळेस त्यांना कायद्याच्या चौकटीतून काही शिक्षा होऊ शकते का? किंवा होऊ तसा काही शकते ना. क्लॉज आहे का? एखाद्यावर खोटी केस टाकणे 420, 468 पूर्वी होतं. आता नवीन कलम आलेली आहे. समजा तुम्ही एखाद्या पुरुषावर खोटी केस टाकली आणि ती तुम्हाला खरी करता नाही आली, तर तुमच्यावर केसेस दाखल होतात. इव्हन दो पोलिसांनी कंप्लेंट नाही घेतली, तर 175(3) म्हणून आपण खाजगी केस दाखल करून त्या बाईवर केस करू शकतो. ओके. आता कॉमनली असं असतं, की मुलगा आणि मुलगी जेव्हा रिलेशनमध्ये असतात, मग ते लिव्ह इनमध्ये राहतील किंवा प्रेमात असतील आणि ते ठरवतात, की आता आपण घरचं काही परमिशन मिळत नाही, आता आपण पळून जाऊन लग्न करूयात. लग्न करायचा विचार करतात, ते येतात बाहेर कुठं कधी एखाद्या मंदिरात केलं किंवा तिथे काही कोर्टात करत नाहीत ते. त्याच्या अगोदर त्यांना पकडलं जातं किंवा कोर्टात करतानाही काही त्यांच्या प्रोसेस आहेत. जर हं, हं. पकडलं गेलं आणि मुलीने पलटी खाल्ली असे बरेच मॅटर आपण बघतो आणि त्यात 99% वेळा मुलगा फसतो. त्यावेळेस काय करायला पाहिजे? पहिल्यांदा एक वाक्य सांगतो, की मित्रा, प्रेम करताना खूप काळजी घे. मित्रा, प्रेम करताना 100 नाही 1000 वेळेस विचार घे. कारण बऱ्याच राणी कोर्टाच्या पिंजऱ्यात पलटताना किंवा पोलीस स्टेशनच्या बाकड्यावर पलटताना या डोळ्याने बघितलेलं आहे. म्हणजे आई जर म्हणली, "मैं ज़हर पी के मर जाऊंगी." हं, बाप म्हणला, "मी नदीत उडी टाकेल." पोरी, तर बऱ्याच पोरी पलटतानाही आम्ही बघितलेल्या आहेत. हं, म्हणजे जर तिचा एक नकार तुम्हाला जेलमध्ये पाठवू शकतो. एक साधं उदाहरण देतो. माझी एक केस आता नुकतीच चालू आहे. त्या पोरीचं वय 18 वर्षाला 2 दिवस कमी होतं. हं, हा सारखा फोन करायचा मला, की "सर मला तिच्यासोबत राहायचंय, तिला घरी त्रास आहे, तिला आणायची." मी सांगायचो, "नाही, 18 कंप्लीट होऊ दे. 18 कंप्लीट होऊ दे, दुसऱ्या दिवशी जाऊन लग्न लावतो." हं. नाही का?
पण ती तिला फोन करायची सारखं. हं. नाही रे, मला त्रास आहे, घरी माझी अशी अडचण आहे, माझं असं आहे, तसं आहे, हे ते. हां, मला फोन करायचा. मी सांगू, "नाही, बिलकुल नाही. कायदा तोडू नको. भयानक आहे. जेलला जावं लागतं. हं. लक्षात घे, पॉस्को रेप आहे, डेंजर आहे. तुला वकील म्हणून नाही, मोठा भाऊ म्हणून सांगतोय. येड्यात चूक करू नको. 18 वर्ष होईपर्यंत तिच्या जवळ पण भटकू नको. जवळ सुद्धा जाऊ नको." पठ्ठ्याने ऐकलंच नाही. फक्त 2 दिवस कमी होते. ती आली, हा घ्यायला गेला आणि मग याच्यावर पॉस्को दाखल झाली. आज जेलला आहे. पण मग अशा वेळी जर आता त्याची पण काही चूक नाही, दोघांची संमतीनंच ते पळून आलेत थोडक्यात. तर असं जे काही विचार करणारे असतील, अजून पण काही जण येण्याच्या मार्गावर असतील किंवा तसं काही नियोजन करत असतील, तर त्यांच्यासाठी काय सेफर साईड काय? काय करायला पाहिजे त्यांनी? 18 वर्षाला 1 सेकंद जरी कमी असेल, तर त्या पोरीशी 200 मीटर लांब राहा. कारण पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही बसतात, तेव्हा पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता असा दृष्टिकोन असतो. तुमच्याकडे तिचे फोटो आहेत, मेसेज आहेत, पुरावे आहेत, ते सगळं बाजूला फेकून द्या. नाहीतर फोटो आहेत, पुरावे आहेत, आम्ही हे करू. नाही. ते पोलिसवाले उचलतात, तुमच्या केसमध्येच लावतात, तुम्हाला जेलला पाठवतात. मग नंतर जामीनच्या वेळेस ते कामी येतं. त्यामुळं 18 वर्षाच्या पोरीच्या कमी असेल वय, तर जवळ पण जाऊ नका. 18 वर्षाच्या वरची मुलगी आहे. तिच्यासोबत हे पळून आला, पकडलं. मग काय तिनं नाही. पलटी खाल्ली तर? तिने पलटी खाल्ली, रेप केस होईल, पण त्याच्यात कमी त्रास होईल. अच्छा. त्याच्यात त्रास थोडा कमी आहे, कारण त्याच्यामध्ये पॉस्को लागत नाही. हां. पॉस्को म्हणजे लहान मुलं. बाललैंगिक त्याच्यात अत्याचार. लवकर जामीन होत नाही. हं. लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला, प्रेम संबंध दाखवून बलात्कार केला, तर त्याच्यात जामीन थोडा शिथिल असतो. त्याच्यात चान्सेस अच्छा. आहेत. त्याच्यात सुप्रीम कोर्टाच्या बऱ्याच गाईडलाईन्स आहेत. म्हणजे 18 वर्षाच्या वरची असेल तर टेन्शन नाही. छोटी असेल तर एक मन है, डर के आगे जीत है, हं. लेकिन जीत के आगे भी डर है और कभी-कभी डरना भी ज़रूरी है. क्या बात है! वाजेद सर बऱ्याच वेळा पोलिसांच्या विरोधात बोलतात. विरोधात इन द सेन्स आता जसं तुम्ही म्हणालात, की अ, कोर्ट पोलिसांकडे तुम्ही गेलात, तर मुलगा हा आरोपी आहे थोडक्यात आणि मुलगी ही पीडित आहे. असं चित्र असतं. ह्याचा अर्थ इनडायरेक्टली तुम्ही पोलिसांनाच ते ब्लेम करताय. सर एक गोष्ट सांगतो, मी पोलिसांचा खूप आदर करतो. कारण माझ्या पप्पाला पोलीस व्हायचं होतं. हं. भरती झाले होते. त्यांना ₹2000 कमी पडले, म्हणून त्यांना पोलीस होता आला नाही. मी वकील होण्याअगोदर खूप प्रयत्न केला. मी पी-एस-आयच्या परीक्षा वगैरे दिलेल्या आहेत. फर्स्ट पार्ट वगैरे करणे. शेवटपर्यंत जाऊ नाही शकलो. बापाचं स्वप्न होतं, की पोराने पोलीस व्हावं. माझ्या पप्पांचं कधीही स्वप्न नव्हतं, की मी वकील व्हावं. माझ्या घरातून विरोध होता वकिलीला. हं. तर मी हेही सांगेल, की माझ्याही पोराने पोलीस व्हावं भविष्यात. तो नंतर बघेल तर. परंतु सर मी सगळ्या पोलिसांच्या विरोधात नाही बोलत. जे पोलिसवाले पैसे खातात, जे पोलिसवाले लोकांशी नीट बोलत नाही, अशा लोकांच्या विरोधातच मी बोलतो. काही पोलीस एवढे चांगले आहेत, की जे खूप कॉपरेटिव्ह नेचरचे आहेत. म्हणजे त्यांच्याविषयी कधी बोललो आपण तर चांगलंच होणार. म्हणजे आता गिल साहेबांचं नाव घेईल. हं. अतिशय समजूतदार व्यक्तिमत्व, एवढ्या मोठ्या पोस्टचं आहे, परंतु कोण नॉर्मल आलं तरी हां, बैठिये, बैठिये, बसवणार, ऐकणार, असे हं. पोलिसवाले पाहिजेत. हं, हं, म्हणजे तुम्ही एक चिठ्ठी एखादी फाटलेली अंगावरची मी स्वतः डोळ्याने बघितलंय सर स्वतः. गिल साहेबांचं उदाहरण, जे हं. आता अधिकारी आहेत. फाटलेल्या ड्रेसवरची बाई, असे कपडे वगैरे. ते गेली, मी लाईनीत बसलो होतो. त्यांचा हे आला, "काय काम आहे?" ती म्हणली, साहेबांना भेटायचंय." त्याने एक चिठ्ठी दिली, "तुझं नाव सांग. काय काम आहे सांग, मोबाईल नंबर सांग. बस तिथं." त्या बसवलं. मग त्या बाईला जेव्हा आतमध्ये गेले गिल साहेब, "हां, बैठो, बैठो, बैठिये." त्या व्यक्तीने सगळं त्या महिलेचं ऐकून घेतलं. हं. छानपैकी एक मारला, एक ऑफिसरला बोललो, बोला, "ये इनका जो भी है वो देख लीजिए और अर्जंट में फोन लगाओ." तर अशा पोलिसांची मी रिस्पेक्ट करतो. परंतु हं. काही पोलिसवाले कसे असतात, एक साधं उदाहरण देतो आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून. एकाची बायको दुसऱ्यासोबत लफडं करत आहेत, हे रंगेहात त्या पुरुषाने पकडलं. हं. वादिवाद झाला. लवर बाई आणि तो पुरुष त्या पोलिस स्टेशनमध्ये आला. पोलिसवाल्याने त्या नवऱ्याला सांगितलं, बघितले, "जाऊ दे, जा तिच्यासोबत जा. जाऊ दे, माफ करून टाक." मग तो बोलला, "तुमची बायको असली तर तुम्ही माफ केलं असतं का?" हं. मग हवालदाराला बघू लागला रागाने. हं. अरे त्या नवऱ्याची मानसिकता काय? तू काय बोलतोय? हे कळायला पाहिजे. बऱ्याच पोलिसांना लोकांशी कसं बोलायचं ह्याचं ट्रेनिंग दिलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या नाही, पण बऱ्याच. काही पोलिसांना नुकतं म्हणजे लोकांशी कसं संवाद साधायचा,
पोलिसमध्ये गेल्यावर हे स्वतः ठरवतात. हे काही हवालदार तर एवढे असे असतात, ते स्वतः स्वतःला अधिकारी समजून ठरवतात, हे असं नाही, ते तसं आहे, हे असं हं. आहे. आणि जा रे बाबा. आलेल्या प्रत्येकाची तक्रार तुम्ही नका घेऊ, हरकत नाही. तसं बाइंडिंग आहे, पण नाही घेतलं तरी कमीत कमी ऐकून घ्या. बसा, त्याला एक योग्य तो मार्ग सांगा. नाही. बरं, पोलिसवाले काही-काही लोकांवर असा वेळ खर्च करतात ज्याची गरजही नाही. एखादं कौटुंबिक मॅटर असेल, सांग तुझी कथा न सांग तुझी कथा न सांग तुझी कथा म्हणजे दीड-दीड 2 तास म्हणजे कुठल्या तक्रारीला किती वेळ द्यावं ह्याचंही बंधन असायला पाहिजे. एखादा माणूस अर्जंटमध्ये उभा असेल, तुम्ही नवरा-बायकोच्याच मॅटरमध्ये बिझी असाल तर काय धंदे? बरोबर. हेही असलं पाहिजे. बऱ्याच वेळा पोलिसांना जेव्हा तक्रार दिली जाते, त्यावेळेस पोलीस त्याच्यावरती क्लॉज लावतात आणि तेच क्लॉज परत पुढं फॉरवर्ड केले जातात किंवा त्याच्यानुसार ॲक्शन घेतल्या जातात. बरोबर आहे. तर असं कधी होतं का, की समजा एखादा गुन्हा मी केलाच नाही, पण मी त्या पोलिसांशी रूडली बिहेव केलं किंवा त्यांना कोऑपरेट नाही केलं, तर ते माझ्यावर एखादं कलम असंच टाकून दिलं येस, 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 आणि येस. माझं आयुष्य बरबाद झालं. अशा केसेस होतात का? याला आमच्या शॉर्ट भाषेमध्ये वणवा म्हणतात. म्हणजे जंगलला आग लागल्यावर जसं नाही का, हं, 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 हं. ज्यांचा काही संबंध नाही ती जनावरे मारली जातात, ते लोकं जळले जातात, झाडे पण. तर तशाच प्रकारे बऱ्याच निर्दोष पोरांवर काही पोलिसांनी रागाच्या भरातून, स्वतःच्या ह्याच्यातून नाव टाकलेली आहेत. हं, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात सुद्धा असंच होतं किंवा 498 मध्ये नाही का, हं. फक्त नवऱ्यावरच नाही, त्याचा भाऊ पण असेल नाही का, तो बोलला आला नाही, टाक रे त्याचं पण नाव, होतं. अच्छा. मग त्याचं काही क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा परत ॲडव्होकेटकडे जेव्हा ती केस येते, तुमच्याकडे जेव्हा ती केस येते, तेव्हा तुम्ही त्यांनी लावलेले जे क्लॉज असतात, ते कमी किंवा कट करू शकता का? कट करू शकतो. क्वॅशिंग म्हणतात त्याला. आम्ही मग वरती अपील करतो, जज समोर जातो. हं. जजला आम्ही सांगतो. त्याला आम्ही डिस्चार्ज म्हणतो, ओके. की ह्या गुन्ह्याशी आमचा संबंध नाही. आमचं असं-असं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी असं-असं होतं, हे केलं गेलेलं आहे. तर होतं बऱ्याच जणांची जज पण माफ करून टाकतात, बघतात. आजच्या काळात जजसुद्धा खूप काय आहे रोल हे बघतात. हं, 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 हं. म्हणजे आजचे जे यंग जजेस आहेत, मी एक गोष्ट बघितली, की ते स्वतः बघतात, की काय तफावत आहे, काय कमी जास्त ते बघतात. ओके. आता बऱ्याच वेळा असं होतं, की महाराष्ट्रात समजा 1000 बलात्कार होत असतील, तर त्यातले 100च कंप्लेंटपर्यंत येत असतील आणि त्यातल्या मला वाटतं 10-1 निकाली निघत असतील. तर जे बाकीचे आहेत, त्यांनी का अन्याय सहन करायचा? अन्याय सहन कधीच आमचा कोर्ट करायला लावत नाही बलात्काराच्या केसेसमध्ये. हं, बलात्काराच्या केसेसमध्ये दुसऱ्या केसेसमध्ये तरी थोडीफार डील असेल. पण बलात्काराच्या केसेस या खतरनाक स्ट्रिक्टली चालतात. हं. परंतु त्यामध्ये किती पीडितेंनी तक्रार मागे घेतली? हां. किती पीडिता केस लढल्या नाहीत किंवा प्रॉपर वकील लावला नाही, असंही होतं. बऱ्याच पीडिता फक्त सरकारी वकिलाच्या भरोश्यावर बसलेल्या असतात हं. किंवा फिर्यादी वकील जे काय असेल आपल्याला मिळेल त्याच्या भरोश्यावर असलेले असतात. याशिवाय तुम्ही वाचलं का, की बलात्काराच्या आरोपीला अशी-अशी शिक्षा झाली. त्याच्यासुद्धा शिक्षेचं प्रमाण कमी आहे. तर माता, माऊली, भगिनींना माझी एवढीच विनंती आहे, एकतर कोणावर केस टाकू नका, टाकली तर ती शेवटपर्यंत लढा. पण त्यामध्ये स्त्रीचीच बदनामी होती ना. पुरुषांना तर काही असा एवढा काय फरक पडतो म्हणजे त्याला काय नाही लयच साहेब, फरक पडतो असं काही होत नाही. उलट काही पुरुष तर ते असं मर्दानगीचं हे साहेब दाखवतात, नाही रोब ना साहेब. दाखवतात. जेव्हा रेपची केस दाखल होते, पेपरला आरोपीचं नाव येतं, बाईचं नाव येत नाही. टीव्हीवर तो पुरुष दिसतो, ती बाई दिसत नाही. मी तर म्हणतो, जर ह्या केसेसमध्ये माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे, कौटुंबिक केसेस असो किंवा बलात्काराचे केसेस असो, पोलिस स्टेशनमध्ये ती बाई आल्यानंतर तिच्याकडून शपथपत्र लिहून घेण्यात यावं, की उद्या जर तुझी खोटी कंप्लेंट निघाली, तर तुझ्यावर गुन्हा दाखल होईल. हं. मग बघा तुम्ही कंप्लेंट देण्याचं प्रमाण बघा. मग अजून कमी होईल ना प्रमाण. नाही, वाढेल. जी महिला खरी असेल ती 100% अफिडेव्हिट देईल. खोटी बाई कशाला अफिडेव्हिट देईल? आता जे तुम्ही कंप्लेंटच्या रिलेटेड आपण बोलतोय, तर खराब प्रकरणात खूप साऱ्या महिलांनी कंप्लेंट दिल्या. त्यातल्या काहींची नावं बाहेर आली नाहीत, आली असतील. काही जणांचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यांच्यामुळे त्यांच्या संसारात खूप सारे परिणाम झाले. कुणाचे संसार तुटले असतील. आता आपल्याला आतल्या गोष्टी काही माहीत नाहीत, पण जे आपण ऐकतोय त्यानुसार हे असं चित्र आहे. बरोबर आहे. त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार ज्या महिला शिक्षित असून सुद्धा अशा बाबांच्या नादी लागल्या, त्या महिला जबाबदार आहेत. म्हणजे त्यांना कॉमन सेन्स आहे. एखाद्या पुरुषाला तुम्ही चुकीचं बोट लावा, तो तुम्हाला फडकन कानाखाली काढेल. हं, मग ह्या महिलांना दिसत नाही. खरातकडे जाणाऱ्या महिला कोण होत्या? फायनान्शियली स्ट्राँग. हं, त्यांच्याकडे गरीब महिला गेलीच नाही. जी घरातली घरंदाज बाई आहे, ती त्यांच्याकडे गेलीच नाही. ज्याला अति हाव होत्या, अशाच पैशावाल्या महिला त्यांच्याकडे गेल्यात. घरातल्या गरीब महिलांना जवळ पण उभं नाही केलंय. हं. तर त्या महिलांना अजून हाव होती. आता पूजा कशी चालते, पूजा कशी होते, हे त्यांना माहीत नाही का? बेसिकली ज्या धर्मात तिने धर्म घेतला, तिला सगळ्या गोष्टी माहीत असेल.
तर तिला चुकीचं टच होतं, चुकीचा स्पर्श, गुड टच, बॅड टच तिला कळत नाही का? हं. एज्युकेटेड, तर त्या संबंधित महिला जबाबदार आहेत. अगदीच. आता जर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हटलं, की महाराष्ट्रामध्ये मुली किंवा महिला एवढे सगळे कायदे त्यांच्या बाजूने असून सुरक्षित नाहीत. पण बऱ्याच वेळा तुमच्या म्हणण्यातून असं ऐकलंय मी, की महिला-पुरुष असं काही कोर्टामध्ये बघितलं जात नाही. जो न्याय आहे तो सर्वांसाठी समान आहे. 100%. पोलीस स्टेशनमध्ये महिला पीडिता असते, पुरुष अत्याचारी हं, असतो. हं, परंतु आमच्या कोर्टात लिंग बघितलं जात नाही. हं, आमच्या कोर्टात थोडंफार महिलांना हे मिळेल, परंतु आमचं कोर्ट आरोपी कोण, निर्दोष कोण, साक्ष काय, पुरावे काय, प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार असतो. हं. 498 नावाची एक केस आहे. आता ती 85 आहे, BNS प्रमाणे. म्हणजे पुरुषाच्या घरच्यांनी, सासवडीच्या लोकांनी शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास दिला, हुंडा मागितला. म्हणून महिला केसेस टाकतात. 10 वर्षापासून मला तरी कुणाला शिक्षा झाली हे वाचण्यात आलं नाही. ते दिसलं नाही. म्हणजे हां, आणि पुरुषामध्ये त्याच कंप्लेंट जेव्हा महिला गेल्या, "चल ये बाई तुझी कंप्लेंट दे, तुझी कंप्लेंट दे." मग शिक्षेचं प्रमाण गेलं कुठं? तर आमच्या कोर्टात न्याय हा समान असतो.